डियर बच्चों, आज आपण मॅथ सेकंडचा लेसन नंबर फर्स्ट सिमिलॅरिटी पाहणार आहोत आणि सिमिलॅरिटीमध्ये फर्स्ट पॉइंट आहे तुमचा रेशिओ ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स. रेशिओ ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्सशी रिलेटेड तुमचे 4 रूल आहेत. त्यामध्ये फर्स्ट रूल आहे if base and heights both are different in two triangles. जर दोन ट्रायंगल मध्ये हाईट डिफरंट असेल आणि बेस सुद्धा डिफरंट असतील, that time the ratio of areas of two triangle is equal to ratio of product of base into हाईट. म्हणजेच काय, जर हाईट आणि बेस दोन्हीही डिफरंट असतील तर दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशिओ हा त्या दोन ट्रायंगलच्या बेस इंटू हाईटच्या रेशिओला इक्वल असतो. आता तो कसा, त्यास आधी अगोदर आपल्याला बेस कन्सिडर करावा लागेल आणि हाईट कन्सिडर करावं लागेल. आता बेस कसा कन्सिडर करायचा इथे पहा. AD is perpendicular to BC. परपेंडिक्युलर म्हणजे 90 फॉर्म होणारी प्रोसेस. AD is perpendicular to BC. AD perpendicular, that is why AD is height. आता AD कुठल्या सेगमेंटवर परपेंडिक्युलर आहे, BC. that time BC is a height. ज्या सेगमेंटवर परपेंडिक्युलर आहे तो झाला बेस आणि जी सेगमेंट परपेंडिक्युलर आहे ती झाली हाईट. ओके, या ठिकाणी हा झाला बेस, ही झाली हाईट. आता फर्स्ट रूल आपल्याला फॉलो करायचा, एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR. ट्रायंगलचा एरियाचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, 1/2 इंटू बेस इंटू हाईट. ओके, ट्रायंगलचा एरियाचा फॉर्म्युला 1/2 बेस इंटू हाईट. फर्स्ट ट्रायंगलशी रिलेटेड बेस इंडिकेट केलेला आहे B1, हाईट इंडिकेट केलेली आहे H1. ओके, सेकंड ट्रायंगलशी रिलेटेड बेस इंडिकेट केला B2, हाईट इंडिकेट केली H2. इथं 1/2 जर कट केला तर बेस इंटू हाईट आणि याचा जो रेशिओ निघणार आहे तोच दोन ट्रायंगलच्या एरियाच्या रेशिओला काय असणार, इक्वल. ओके, नेक्स्ट रूल, AD is perpendicular to BC, therefore BC is a base and AD is a height. Then PS is perpendicular to QR, therefore QR is a base and PS is a height. आता या दोन ट्रायंगल मध्ये हाईट इज सेम, हाईट सेम इंडिकेट केलेली आहे and first triangle base indicated by B1 and second triangle base indicated by B2. Area of triangle ABC upon area of triangle PQR, 1/2 base into height, first triangle she related, base into height, second triangle she related. आता इथे 1/2 काय होणार, कट, आणि H1 कट, कारण हाईट दोन्ही ट्रायंगलची काय इंडिकेट केलेली आहे, इक्वल. मग यावरून आपला रूल काय फॉलो होतो, इफ इन अ टू ट्रायंगल्स हाईट्स आर इक्वल, दॅट टाइम द रेशिओ ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स इज इक्वल टू the ratio of their corresponding base. जर दोन ट्रायंगलमध्ये हाईट सेम असेल तर त्या दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशिओ हा त्याच्याशी रिलेटेड असणाऱ्या बेसच्या रेशिओला इक्वल असतो. ओके, आता थर्ड रूल आहे तुमचा, पहा इथे फर्स्ट ट्रायंगल आहे ABC आणि सेकंड आहे PBC. ABC मध्ये AD perpendicular to BC, therefore BC is a base and AD is height. Height is indicated by H1. Okay,
Second triangle PBC. PE perpendicular to BC, therefore BC is a base and PE is height. Height is indicated by H2. Okay, एरियाचा फॉर्म्युला आहे ट्रायंगलचा 1/2 ABCC रिलेटेड 1/2 इंटू ABC चा बेस आहे BC इंटू हाईट H1. ओके, PBCC रिलेटेड 1/2 बेस आहे BC, हाईट आहे H2. आता पहा 1/2 कट, BC कट, मीन्स बेस इज अ सेम. या ठिकाणी बेस दोन्ही ट्रायंगलचा सेम आहे. अँड व्हेन द बेस आर सेम, दॅट टाइम द रेशिओ ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स इज इक्वल टू द रेशिओ ऑफ देअर करस्पॉन्डिंग हाईट. जर बेस इक्वल असेल दोन ट्रायंगलमध्ये, तर त्या दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशिओ हा त्याच्याशी करस्पॉन्डिंग हाईटच्या रेशिओला इक्वल असतो. ओके, नेक्स्ट देखो, ट्रायंगल ABC and PQR. AD perpendicular BC, therefore BC base and AD height, indicated by B, indicated by H. Then PQR, PS perpendicular to QR, therefore QR is base and PS is height. Base indicated by B and height indicated by H. ट्रायंगलचा फॉर्म्युला आहे एरियाचा. एरिया ऑफ ट्रायंगल ABCC रिलेटेड 1/2 बेस B, height H. Then PQR शी रिलेटेड 1/2 बेस B, height H. Means cut means height and base both are equal. Height and base both are equal. That time हा मल्टिप्लायचा होणार डिवाइड. therefore एरिया ऑफ ट्रायंगल ABC इक्वल एरिया ऑफ ट्रायंगल PQR. हा रूल तुमच्या टेक्स्टबुक मध्ये दिलेला नाही. यावरून रूल काय फॉलो होतो, इफ इन अ टू ट्रायंगल्स बेस अँड हाइट्स बोथ आर इक्वल, दॅट टाइम द एरिया ऑफ दिस टू ट्रायंगल्स इज ऑल्सो इक्वल. बेस इक्वल असेल दोन्हींचा, हाईट इक्वल असेल, तर त्या दोन ट्रायंगलचा एरिया सुद्धा काय असतो, इक्वल असतो. यावरून 4 रूल आपण फॉलो केले. फर्स्ट रूल मी सांगितला, इन अ टू ट्रायंगल्स दोन ट्रायंगल मध्ये बेस डिफरंट अँड हाईट डिफरंट, बेस आणि हाईट दोन्हीचे मेजरमेंट जर डिफरंट असेल, तर द एरिया रेशिओ ऑफ एरिया ऑफ टू ट्रायंगल्स, दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशिओ इक्वल टू, कशाला इक्वल असतो, प्रोडक्ट ऑफ बेस इंटू हाईट. म्हणजेच प्रोडक्ट ऑफ बेस इंटू हाईटच्या रेशिओला इक्वल. सेकंड रूल मी सांगितला, इफ द हाईट्स आर इक्वल, हाईट इक्वल असेल दोन ट्रायंगलमध्ये, दॅट टाइम द रेशिओ ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स, त्यावेळी त्या दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशिओ इज इक्वल टू करस्पॉन्डिंग ऑफ देअर रेशिओ ऑफ करस्पॉन्डिंग ऑफ देअर बेस. जर दोन ट्रायंगलमध्ये हाईट इक्वल असेल, तर त्या दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशिओ हा त्याच्याशी करस्पॉन्डिंग असलेल्या बेसच्या रेशिओच्या इक्वल असतो. तर इफ बेस आर इक्वल, जर दोन ट्रायंगलमध्ये बेस इक्वल असेल, दॅट टाइम द रेशिओ ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स, दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशिओ इक्वल टू करस्पॉन्डिंग हाईट, त्याच्याशी करस्पॉन्डिंग असलेल्या हाईटच्या रेशिओला इक्वल असतो. ओके, आता इथे फर्स्ट ॲक्टिव्हिटी दिलेली पहा त्यांनी, ट्रायंगल ABC. फर्स्ट आपल्याला कन्सिडर करायचे बेस इंटू हाईट. बेस कुठला आणि हाईट कुठली, ABC. यामध्ये AR परपेंडिक्युलर टू BC, देअरफॉर BC बेस अँड AR हाईट. ओके,
APQ, APQ, AR perpendicular PQ, therefore AR is height and PQ is a base. Now formula 1/2 into first triangle ABCC related, base आहे BC into height आहे AR. ओके, पुन्हा 1/2 into APQC related, APQC related, PQ is a base, PQ into and AR is a height. AR cut, 1/2 कट. म्हणजेच या दोन ट्रायंगल मध्ये हाईट इक्वल, दॅट टाइम द रेशिओ ऑफ एरिया इज इक्वल टू द रेशिओ ऑफ करस्पॉन्डिंग बेस. हाईट इक्वल आहे म्हणून दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशिओ हा कशाच्या प्रपोर्शन मध्ये आला, बेसच्या रेशिओच्या. ओके, आता पहा ऍक्टिव्हिटी सेकंड दिलेली आहे. LMN हा एक ट्रायंगल दिलाय आणि DMN हा एक ट्रायंगल दिलेला आहे. अगोदर सर्वात सुरुवातीला आपल्याला हाईट आणि बेस कन्सिडर करावा लागेल. LMN मध्ये इथं LP परपेंडिक्युलर MN, therefore LP is a height and MN is a base. DMN मध्ये DQ perpendicular to MN, therefore DQ is a height and MN is a base. ओके, तो यहाँ पे MN बेस इज अ सेम, बेस सेम आहे पहा. आणि बेस जर सेम असेल तर मी सांगितलंय की एरियाचा रेशिओ कशाच्या इक्वल असतो, करस्पॉन्डिंग हाईट. मग LMN शी रिलेटेड हाईट आहे LP अँड DMN शी रिलेटेड आहे DQ. ओके, कारण LMN मध्ये पण बेस आहे MN आणि DMN मध्ये सुद्धा बेस आहे MN. बेस सेम आहे म्हणून एरियाचा रेशिओ हा त्याच्या करस्पॉन्डिंग हाईट, फर्स्ट ट्रायंगलची LP हाईट आणि सेकंड ट्रायंगलची DQ. आता नेक्स्ट ऍक्टिव्हिटी पहा. टेक्स्टबुक मध्ये पहा तिथं काय दिलेलं आहे. टेक्स्टबुक मध्ये CM इज अ मीडियन. टेक्स्टबुक मध्ये पहा लगेच लक्षात येईल. CM मीडियन दिलेली आहे पहा. आणि CM जर मीडियन असेल तर AM इक्वल टू MB. AM आणि MB कसे असणार, इक्वल. आपल्याला इथं दिलेलं आहे ट्रायंगल AMC. AMC म्हणजे हा ट्रायंगल. दुसरा BMC. BMC म्हणजे हा सेकंड ट्रायंगल. ओके, आता या दोन ट्रायंगल मध्ये पहा. AMC मध्ये CD perpendicular to AM, therefore AM is a base and CD is a height. ओके, ट्रायंगल CMB मध्ये CD perpendicular to DM. AM ला जर परपेंडिक्युलर असेल तर ती DM ला सुद्धा परपेंडिक्युलर असणार, कारण इथं बिटवीननेसचा सिक्वेन्स आहे. आणि म्हणून MB इज अ बेस, CD इज अ हाईट. म्हणजे दोन ट्रायंगल मध्ये हाईट इज अ सेम आणि हाईट CD सेम असल्यामुळे एरियाचा रेशिओ CAMC मध्ये बेस आहे तुमचा AM अँड CMB म्हणजेच BMC मध्ये बेस आहे MB. ओके, आता पहा AM इक्वल MB. MB ऐवजी मी AM टाकला तर इफेक्ट होणार नाही. AM अपॉन AM, AM कट झाला म्हणजे रेशिओ किती आला, 1. ओके, अब प्रॅक्टिस सेट 1.1 मध्ये पहा. क्वेश्चन पहा टेक्स्टबुक मध्ये काय दिलेलं आहे. त्यांनी क्वेश्चन दिलेला आहे. द बेस ऑफ ट्रायंगल इज 9 अँड हाईट इज 5. बेस दिलेला आहे 9, तो इंडिकेटेड केला आहे मी B1 ने. हाईट इंडिकेट केलेली आहे H1 ने, फर्स्ट ट्रायंगलशी रिलेटेड. देन बेस ऑफ अनदर ट्रायंगल, सेकंड ट्रायंगलचा बेस दिलेला आहे 10 अँड हाईट इज 6. हाईट दिलेली आहे 6, ती इंडिकेट केलेली आहे मी H2 ने. बरोबर. आता आपल्याला काय फाइंड करायचं आहे तिथं,
फाइंड द रेशिओ ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स. टू ट्रायंगलचा एरियाचा रेशिओ A1 upon A2. A1 means area of first triangle, A2 means area of second triangle. Base different, height different, and if the base and height different, that time ratio is equal to product of base into height, B1 into H1 and B2 into H2. जर बेस हाईट दोन्ही डिफरंट असतील तर एरियाचा रेशिओ हा बेस आणि हाईटच्या प्रोडक्टच्या इक्वल. मग B1 आहे 9, H1 आहे 5, B2 आहे 10 आणि H2 आहे 6. 5 1 ज 5 2 ज 3 2 ज 3 3 ज इज इक्वल टू 3 into 1 3 and 2 2 ज 4. मीन्स A1 upon A2 is equal to 3 upon 4. Means ratio is 3:4. ओके. सेकंड क्वेश्चन दिलेला आहे पहा टेक्स्टबुक मध्ये पहा. इन द adjoining figure BC perpendicular to AB, BC perpendicular to AB, this angle 90. Then AD perpendicular to AB, AD is perpendicular to AB, AD perpendicular means this angle is 90. Then find काय करायचं आहे आपल्याला एरिया ऑफ ट्रायंगल ABC अँड ADB. मग पहा इथे घेते मी एरिया ऑफ ट्रायंगल ABC, एरिया ऑफ ट्रायंगल ABC म्हणजे एरिया ऑफ ट्रायंगल ABB. ओके. आता या दोन ट्रायंगल मध्ये एरिया फाइंड करताना मी अगोदरच सांगितलं, अगोदर बेस आणि हाईट कन्सिडर करा. ABC मध्ये अँगल 90 मीन्स CB इज अ हाईट अँड AB इज अ बेस. ओके. DAB मध्ये AD perpendicular to AB, therefore AD is a height and AB is a base. Means in these two triangles base is also equal, base equal आहे, and if base is equal that time the ratio of areas of two triangles, दोन ट्रायंगलचा एरियाचा रेशिओ हा कशाच्या इक्वल असतो, हाईटच्या. फर्स्ट ट्रायंगलशी रिलेटेड हाईट आहे CB आणि सेकंडशी रिलेटेड आहे AD. इथे तुम्ही लिहू शकता B1 इक्वल B2 मीन्स फर्स्ट ट्रायंगल बेस इक्वल टू सेकंड ट्रायंगल बेस. बेस इक्वल असेल तर एरियाचा रेशिओ हाईटच्या प्रोपोर्शनमध्ये. BCचं म्हणजे CBचं मेजरमेंट 4 upon 8 इज इक्वल टू 1 upon 2. ओके. सेकंड क्वेश्चन आपला सॉल्व झाला. आता क्वेश्चन नंबर घ्यायचा आहे आपल्याला थर्ड, फोर्थ आणि फिफ्थ. पहा नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर थर्ड. क्वेश्चन नंबर थर्ड. या ठिकाणी एक फिगर दिलेली आहे तुम्हाला. S P Q R and T. Okay.
देन मेजरमेंट ऑफ आर क्यू चं मेजरमेंट दिलेलं आहे 6. देन मेजरमेंट ऑफ पी एस इज इक्वल टू 6. देन मेजरमेंट ऑफ पी आर इज इक्वल टू 12. देन फाइंड द क्यू टी. आपल्याला क्यू टी फाइंड करायचं आहे. टू फाइंड आहे आपला टू फाइंड क्यू टी. ओके. देन क्वेश्चन नंबर 4. त्या ठिकाणी ए बी सी आणि डी या ठिकाणी इथे परपेंडिक्युलर इंडिकेट केलेला आहे पी. देन फाइंड आणि टू फाइंड मध्ये दिलेला आहे टू फाइंड एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल बी सी डी. या ठिकाणी डायगोनल्स त्यांनी जॉईन केलेले आहेत आणि हा डायगोनल्स इकडे जॉईन केलेला आहे. ओके. या पद्धतीची फिगर दिलेली आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर तुमचा लास्ट क्वेश्चन आहे. क्वेश्चन नंबर 5. क्वेश्चन नंबर 5 ची फिगर त्यांनी या कंडिशन मध्ये दिलेली आहे. इथे देन ए बी सी डी क्यू अँड पी. त्यानंतर सोल्युशन मध्ये मी डायरेक्ट फाइंड लिहिते. पहा. फर्स्ट फाइंड करायचा एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू बी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PBC. Then second, area of triangle PBC upon area of triangle ABC. Then third, area of triangle ABC upon area of triangle ADC. And fourth question, area of triangle ADC, area of triangle ADC upon area of triangle PQC. ओके. या पद्धतीने 3 क्वेश्चन आहेत. आता फर्स्ट क्वेश्चन पहा. इथे इन ट्रायंगल PQR मध्ये QT परपेंडिक्युलर टू PR. जर आपण QT हाईट इंडिकेट केली तर बेस येणार आपला PR. ओके. देन नेक्स्ट कंडिशन PS परपेंडिक्युलर टू RQ. जर आपण हाईट PS कन्सिडर केली तर बेस येणार आपला RQ. लक्षात आलंय. PQ हाईट दॅट टाइम PR बेस, PS हाईट दॅट टाइम RQ बेस. मग पहा आता सोल्युशन मध्ये एरिया ऑफ ट्रायंगल PQR. सेकंड एरिया ऑफ ट्रायंगल PQR
ट्रायंगल सेम घेतलाय मी, फक्त बेस हाईट डिफरंट घेणार आहे. मी फर्स्ट हाईट इंडिकेट केलेली आहे TQ आणि बेस इंडिकेट केलाय PR. म्हणजेच काय, PR इंटू हाईट घेतलेली मी TQ. ओके, if the height is TQ, base PR. Then second condition, if the height is PS, base is RQ. मतलब base RQ into height PS is equal to, सेम ट्रायंगल आहेत म्हणजे एरिया कसा असणार, सेम, म्हणजे 1 म्हणजेच 1/1. मेजरमेंट ऑफ PR 12 इंटू TQ फाइंड करायचा. TQ म्हणजेच QT, TQ अपॉन RQ, मेजरमेंट ऑफ RQ 6 इंटू मेजरमेंट ऑफ PS 6. 6 1 6, 2 means 1/1 is equal to 2 into TQ upon 6. 1 3 means 1/1 is equal to TQ upon 3. Cross multiply means 1 into 3 3 and 1 into TQ. Therefore TQ means QT. Therefore QT is equal to 1 into 3 units. Okay. अब नेक्स्ट क्वेश्चन देखो, एरिया ऑफ ट्रायंगल ABC. एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल BCD. सर्व स्टार्टिंगला मी सांगितलं बेस आणि हाईट कन्सिडर करा. ABC, AP परपेंडिक्युलर टू BC, गिवन पार्ट आहे टेक्स्ट मध्ये पहा. AP परपेंडिक्युलर टू BC, therefore BC is a base and AP is a height, means BC into AP. Okay, then in second triangle BCD, AP perpendicular to BC आणि त्यांनी टेक्स्टबुक मध्ये गिवन कंडिशन मध्ये दिलेला आहे AD is parallel to BC. If AD is parallel to BC, that time the distance between two parallel lines is also equal. Suppose मी BCD साठी जर या ठिकाणी मी हाईट कन्सिडर केली तर काय येणार, इथे हाईट येणार. सपोज इथे घेतला मी m, मग BCD मध्ये BM परपेंडिक्युलर टू BC, that time BC is a base and DM is a height. Then BC into DM, BC equal and AP is equal to DM. Why? Because the distance between two parallel lines, दोन parallel line मधलं distance equal. AD is parallel to BC, हा आपला गिवन पार्ट आहे आणि म्हणून AD आणि BC मधलं जे डिस्टन्स आहे AP आणि DM हे कसं असणार, इक्वल. म्हणजेच AP अपॉन मी DM ऐवजी टाकणार आहे AP इज इक्वल टू 1/1 आणि आपल्याला फाइंड काय करायचं आहे, एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल BCD. एवढाच पार्ट मला वाटतं आपल्याला फाइंड करायचा आहे. पुढे त्याचा रेशिओ विचारलेला आहे. देअरफॉर ट्रायंगल एरिया ऑफ ट्रायंगल ABC इज 2. रेशिओ मध्ये लिहायचं सांगितलंय. एरिया ऑफ ट्रायंगल BCD इज इक्वल टू 1:1. ओके. देन लास्ट क्वेश्चन प्रॅक्टिस सेट मधला. रेशिओ लिहिताना सर्व स्टार्टिंगचा पॉइंट मी काय सांगितला, बेस आणि हाईट कन्सिडर करा. PQB म्हणजे हा ट्रायंगल, इथे 90 आहे, इथे 90 आहे. PQB मध्ये BQ इज अ बेस अँड PQ इज अ हाईट. PBC PQ is a height and BC is a base. Therefore
पी क्यू इज अ सेम हाईट. दोन ट्रायंगल मध्ये पी क्यू ही इक्वल हाईट आहे. पहा पी क्यू बी हाईट बेस, पी बी सी हाईट बेस आणि हाईट इक्वल असेल दॅट टाइम रेशिओ इज इक्वल टू देअर करस्पॉन्डिंग बेसेस. मग पी क्यू बी चा बेस आहे बी क्यू अँड पी बी सी चा बेस आहे बी सी. इथं तुम्ही इंडिकेट करू शकता H1 equal to H2. Height is first triangle height is equal to second triangle height. Okay. किंवा इथं असंही लिहू शकता triangles having equal height. Second triangle PBC, PBC, PQ height base BC. Okay. ABC, AD perpendicular BC. Therefore, AD is a height and BC is a base. Means first PBC मध्ये base BC and ABC मध्ये सुद्धा base BC. Means base is equal. That time area ratio of area is equal to their corresponding height. मग first triangle ची height आहे PQ अपॉन सेकंड ABC ची height आहे AD. Why? Because PBC base BC and ABC base BC means B1 equal B2 having equal base. Okay. ABC AD perpendicular BC. Therefore AD height BC base. Then ADC पहा ABC मध्ये हाईट AD आणि ADC मध्ये सुद्धा हाईट AD. हाईट इक्वल म्हटल्यानंतर रेशिओ कशाच्या इक्वल बेस. मग ABC चा बेस आहे तुमचा BC आणि ADC चा बेस आहे DC आणि दोन्हीही ABC मध्ये हाईट AD, ADC मध्ये हाईट AD. Therefore H1 equal to H2 म्हणजे triangles having equal height. Next ADC AD perpendicular DC. Therefore AD is height, DC is a base. Then PQC PQ is height and QC is a base. Height and base both are different. Therefore the ratio of areas of two triangles is equal to product of their corresponding base into height. जर height आणि base दोन्ही different असेल तर रेशिओ कशाच्या इक्वल प्रोडक्ट ऑफ बेस into height. मग ADC मध्ये बेस आहे DC, हाईट आहे AD. ओके. देन PQC बेस आहे QC इंटू हाईट आहे PQ. ओके. दॅट टाइम इथं आपण प्रूफ लिहू शकतो H1 इज नॉट इक्वल H2 अँड B1 इज नॉट इक्वल टू B2. या पद्धतीने फर्स्ट प्रॅक्टिस सेट आपण कंप्लीट केला आहे. तो 4 कन्सेप्ट्स रिलेटेड. फर्स्ट स्टेप कुठली, दोन ट्रायंगल मध्ये जर बेस आणि हाईट डिफरंट असतील तर त्या दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशिओ हा त्या दोन ट्रायंगलच्या बेस आणि हाईटच्या प्रोडक्टच्या रेशिओच्या इक्वल असतो. इफ द हाईट्स आर इक्वल, हाईट इक्वल असतील तर रेशिओ हा बेसच्या रेशिओच्या इक्वल. इफ द बेस आर इक्वल दॅट टाइम the areas ratio is equal to their height. म्हणजे बेस इक्वल असेल तर हाईटच्या प्रमाणात आणि हाईट इक्वल असेल तर बेसच्या प्रमाणात. ओके. नेक्स्ट पॉईंट सांगितला, इफ द बेस अँड हाईट बोथ्स आर इक्वल, म्हणजे दोन्ही ट्रायंगलचे बेस इक्वल असतील, हाईट इक्वल असतील तर त्या दोन ट्रायंगलचा एरिया इक्वल असतो. ओके. बाकीचं आपण नेक्स्ट लेक्चरला पाहू.